हाय, चला आज बनवूयात कोल्हापूर स्पेशल पांढरा रस्सा. सर्वात आधी इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घेतला. नंतर त्यामध्ये मटण आणि मीठ टाकून ते छानसे परतवून 5 ते 10 मिनिट परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 8 ते 10 वाट्या गरम पाणी घालून कुकरला 4 शिट्ट्या केल्या. वाटण्यासाठी इथे मी कांदा परतून घेतला. त्यामध्ये आले, लसूण, तीळ, खसखस आणि काजूच्या 7 ते 8 पाकळ्या टाकून ते छान 5 मिनिट परतवून घेतले. नंतर ते मिक्सरला वाटून घेतले. इथे वाटण तयार आहे. आता बनवूयात रस्सा. इथे मी एक पळी तेल गरम करून त्यामध्ये खडे मसाले टाकून परतवून घेतले. नंतर त्यामध्ये वाटलेला मसाला टाकून 5 ते 10 मिनिट परतवून घेतला. आता यामध्ये ॲड करूयात मटण शिजवलेले पाणी. 5 ते 10 मिनिट रस्सा उकळून घेऊयात आणि आपला पांढरा रस्सा तयार आहे. खूप इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा आणि